सोलापूरच्या राजकारणात काल घडलेल्या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलेलं पाहायला मिळत आहे. काल MIM पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दिक यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्यानंतर सोलापूरच्या जनतेकडे व्यक्त होत असलेल्या चर्चेनुसारही केवळ सुरुवात असून पुढील काही दिवस नाही तर थेट काही तासांतच सोलापूरच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः MIMचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण हे लवकरच एक मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे. हा धक्का नेमका कोणत्या स्वरूपाचा असेल, कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणत्या पक्षाला तोटा होईल याबाबत सध्या केवळ अंदाज आणि तर्कवितर्क सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आणखी एक चर्चेचा मुद्दा सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. फिरदौस पटेल यांना यापूर्वी काँग्रेसकडून AB फॉर्म मिळाला होता, त्यानंतर त्यांनी MI मध्ये प्रवेश केला होता. मात्र आता अशी अफवा पसरली आहे की उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने फिरदौस पटेल हे पुन्हा काँग्रेसकडून फॉर्म भरणार असून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान सोलापूरच्या जनतेमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये व्यक्त होत असलेली सर्वात गंभीर चर्चा म्हणजे जर शौकत पठाण यांनी काँग्रेसला उघडपणे पाठिंबा दिला तर सोलापूरमधील MIM पक्षाचं राजकीय अस्तित्व मोठ्या संकटात सापडू शकतं. काही जाणकारांच्या मते असा निर्णय झाल्यास MIM सोलापूरच्या राजकारणातून जवळपास हद्दपार होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः अल्पसंख्याक मतदारांमध्ये होणारा संभाव्य कलबदल आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे येणारे काही दिवस नव्हे तर येणारे काही तासच सोलापूरच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तथापि या सर्व घडामोडी चर्चा, अफवा आणि जनतेतून व्यक्त होत असलेल्या मतांवर आधारित असून संबंधित नेते किंवा पक्षांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.